हाय नमस्कार मित्रांनो. तर आता मी चाललो आहे रस्त्याने पायी पायी. आज आपण गाडीने आहे आपली स्कूटी. तर आज मस्त मी तुम्हाला आपल्या गावाकडचा व्ह्यू दाखवत अशा प्रकारे आपल्या गावाकडचा व्ह्यू आहे समोर. तर मला कमेंटमध्ये सांगा कोणाला गावाकडचे ब्लॉग बघायला आवडता. आपलं जीवन, गावाकडचं जीवन, गावाकडच्या गोष्टी खूप काही आहे गावाकडे सांगण्यासारखं. खूप खूप आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा. आपले डेली व्हिडिओ गावाकडचे ब्लॉग येत असतात. तर आज बघा खूप भारी वाटतंय मित्रांनो. माझी एकच इच्छा आहे मित्रांनो का आपले 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट व्हावा आणि 4K सबस्क्रायबर पण कमीत वेळात कंप्लीट व्हावा. तर आपले 1000पेक्षा तर 3200 सबस्क्रायबर मित्रांनो झालं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर तर खूप आहे आपले, पण वॉच टाईम कमी. तर मित्रांनो जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघा आणि आपला वॉच टाईमसुद्धा हा 4000 घंट्याचा वॉच टाईम हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा. आपला चॅनलसुद्धा लवकरात लवकर ग्रो झाला पाहिजे मित्रांनो. गावाकडचं जीवन आणि याच्यातून एवढी मेहनत, एवढा संघर्ष घेऊन मित्रांनो आपण यूट्यूबचा प्रवास हा सुरू केला आहे. पण एका छोट्याशा चुकीमुळं मित्रांनो माझा यूट्यूब हा मोनेटाईज झाला नाही आहे. एकदम छोटीची चूक होती, फक्त काय कॉपीराईट व्हिडिओ वापरल्यामुळं. ते पण माहिती नसताना यूट्यूबवर काम करायची आवड खूप होती, परंतु व्हिडिओ कुठून घ्यायचे बनवायचे कशी याचा नॉलेज नसल्यामुळं आपण डाउनलोड करून व्हिडिओ टाकत होतो यूट्यूबवरचे. त्याच्यामुळं कॉपीराईट पडला. तर ही खूप मोठी चूक झाली माझ्याकडून आणि जवळपास माझा 3-4 वर्षाचा फालतू वेळ हा यूट्यूबवरती वाया गेला. पण आपण मित्रांनो मेहनत सोडली नाही आहे, आपण संघर्ष सोडला नाही आहे. आज पण मेहनत करतो आहे. सर्व व्हिडिओ डिलीट केले, आपण नवीन स्वतःचे ब्लॉग सुरू केले. फक्त आता कमी एकच आहे मित्रांनो, तर तुमच्या सपोर्टची कमी आहे. तर तुमचा सपोर्ट पाहिजे माझ्या चॅनलला. तुम्ही जर सपोर्ट केला आपल्या चॅनल तर आपलं चॅनल लवकरात लवकर हा 4000 घंट्याचा वॉच टाईम हा कंप्लीट करेल. तर असेच आपण गावाकडचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आपल्या दुकानावरचे व्हिडिओ येत असतात, आपले 2 व्हीलर बाईक रिपेरिंगचे. तर आपण आता 2-3 दिवस घरी चे ब्लॉग टाकले, कारण 2-4 दिवसापासून आपण गॅरेजचे ब्लॉग टाकत होतो. तर म्हणला लोक ऑडियन्स कंटाळून जातो एक ब्लॉग बघून. तर म्हणलं आता 2-3 ब्लॉग आपण गावाकडचे घरचे ब्लॉग आपण अपलोड करूया. त्याच्यामुळं मी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन हे ब्लॉग मी बनवतो आहे आणि अपलोड करतो आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग नक्कीच आवडतील आणि आवडत पण असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो, भरभरून सपोर्ट करा. मी असंच आता ब्लॉग बनवत होतो आणि वरती बघा आपला लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली थांबून मस्त सावलीला, थंडगार सावलीला मी ब्लॉग शूट करतो आहे. तर माझ्या एक मनात आला तर आपण निसर्गाच्या सानिध्यात खूप काही आहे, वनस्पती आहे, खूप खूप आजाराची भरपूर आहे. तर माझ्या मनात एक असं आला तर ही एक वनस्पती मित्रांनो बघू शकता, या अशा प्रकारे बघू शकता. तर याला आमच्याकडे निरगुडचं झाड म्हणतात. त्याचा पाला आहे. याचा पाला जर मित्रांनो आपण त्याची गोळी करून आणि ठेसून आणि गोळी केली आणि त्याच्यात एक मिठाचा खडा जर टाकला ना मित्रांनो, ज्या कोणाची जाड भयंकर दुखत असेल प्रमाणाच्या बाहेर, जर आपण 10 मिनटं जर ठेवलं ना आणि त्याच्यानंतर आपली लाळ आहे ना ही बाहेर फेकायची असते आणि आतमध्ये घ्यायची नसते, बाहेर फेकायची असते. तर मित्रांनो 10 मिनटामध्ये एवढा भयंकर रिझल्ट येतो ना त्याचा. तो दाढ दुखीचा आजार आहे ना हा पूर्ण नाहीसा होऊन जातो मित्रांनो, किती पण किल्लेली दाढ असू द्या. तर माझ्या मनात आल्या तर मला हा झाड दिसला तर म्हणलं चला आता तुम्हाला ब्लॉगमध्ये ही थोडीशी माहिती छोटीची एक देऊन टाकू, जेणेकरून कोणाची दाढ भयंकर दुखत असेल तर बिचारायच्या त्याचे हा उपाय कामी येऊन जाईल. नक्की उपाय हा करून बघा, खूप गुणकारी उपाय आहे मित्रांनो. या वनस्पतीचा हाच एक उपाय नाही आहे, भरपूर उपाय आहे त्याच्यावरती सांगण्यासारखे भरपूर आहे आपल्याकडे. पण मी तुम्हाला हा छोटासा उपाय सांगला आहे. त्याच्यानंतर आपला हा निंबाराचा पाला आहे, आमच्याकडे निंबारा म्हणतात आणि कडुलिंब पण म्हणतात, दोन्ही म्हणतात. पण आमच्या गावठी भाषेमध्ये याला निंबाराचं झाड म्हणतात. तर हा पण खूप गुणकारी, हा पण खूप औषधी मित्रांनो. पोटदुखी असो, खूप खूप लिंबाऱ्या आपला हा लिंबाचा पाला तर सर्वांना माहिती खूप गुणकारी आहे. तर अशाबद्दल आपल्या या गावाकडे खूप काही आहे मित्रांनो. या निसर्गामध्ये खूप खूप निसर्गाने भरभरून दिलं आहे, पण आपण फक्त कमी पडतो आहे. आपल्याला फक्त माहिती नाही आहे निसर्गाकडून आपल्याला काय काय येतं आहे. आपल्या
वैयक्तिक शरीरासाठी निसर्गाने भरभरून दिलं. जर आपण त्याचा वापर जर केला ना तर आपण कायमस्वरूपी एकदम निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपल्याला जे आजार होतात त्या आजारापासून आपण मुक्तता मिळवू शकतो. पण आपण आता सध्या केमिकलकडे वळलो आहे मित्रांनो. आपण मेडिकलचे गोळ्या औषधं काय करणार आता म्हणजे जसं जीवन बदलत चाललं आहे तशा प्रकारे मानवसुद्धा बदलत चालला आहे. त्याच्यामुळं पर्याय नाही त्याला. पण गावाकडची जी राहणारी माणसं आहे आपल्या ते याचा नक्की फायदा घेत असतात निसर्गापासून ज्या वनस्पती आहे त्यांचा नक्की फायदा घेत असतात आणि निरोगी आयुष्य हे जगत असतात. तर मित्रांनो नक्की तुम्हाला माझा हा ब्लॉग खूप आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब पण करून घ्या. आणि आता ब्लॉग खूप मोठा झाला आहे. आपण आता हा ब्लॉग या ठिकाणी एंड करतो आहे. भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग मी कशाबद्दल घेऊन येणार आहे नक्की पहा. तर चला आता भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगला.